भारत मातेला विनम्र अभिवादन करतो। आता पण 4 दिवस आधी गेलो होतो, त्यावेळेस पण शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब एक निर्णय चांगला झाला, बच्चू भाऊ इथे आलेत आपल्यामध्ये। कारण भिडणारा नेता हाच इतिहास तयार करू शकतो, गांडू असलेला नेता कधी इतिहास बनवू शकत नाही। तर बच्चू भाऊ हा भिडणारा नेता आहे आणि भिडणारा नेता हा शिवसेनेमध्ये चांगला आहे, आमच्या पक्षाचा संस्कार चांगला आहे। काही लोक आमच्या पक्षामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, काही आमच्या संघटनेमध्ये मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतील, पण बच्चू भाऊ 2009 मध्ये जेव्हा मी आमदार झालो तर फक्त माझ्याकडे एकट्याकडेच गाडी होती, आता आमच्याकडे 50 लोकांकडे। घाबरायची गरज नाही आहे। एक खमका माणूस तुम्हाला आमदार भेटलाय, हे या भागातलं खऱ्या अर्थानं भाग्य समजा। काय आम्ही मदागीतात काय आमच्या व्हाचा अक्षयाचा अधिक पुनियाचा अंकुशाचा वो तब की बात। अब अगर एक जगह अगर बैठे हैं तो फेमिकॉल के जोड़ के साथ ही बैठेंगे, ताकद न लढू आपण। जो जो शिवसेनेची आडवा येईल त्याला आडवं करण्याचं काम आपण करणार आहोत। आमच्या शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख असेल, सगळे शिवसेना प्रमुख असेल, आमचे युवा सेना प्रमुख असेल, आता नाव घेत नाही, नाव घेतलं तर अधिक पुन्हा तुम्ही म्हणाल पुन्हा याचं सुटलं त्याचं। आम्ही आंदोलन केलं, विधानसभेचा आमदार निवास पूर्ण ताब्यात घेतला, ते बावनकुळे आले, आश्वासन दिलं, हवेत मुरलं। यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा का नाही ठेवावा? सगळं हाव म्हणतंय आणि काही महिने झाले का पाठ दाखवत असाल तर पाठीवर कायचा दणका मारा हे आम्हाला चांगलं समजतं, लक्षात घ्या। सामान्य माणसाचा आवाज शिवसेना झाली पाहिजे, निश्चित आम्हाला अपेक्षा आहे। त्याच्यापेक्षा वेगानं काम झाल्याशिवाय राहणार। सगळ्यांचं मनात घेऊन आम्ही नेहमी सांगतोय, आम्ही काही पद वाटणाऱ्यासाठी असणारे अधिकारी नाही आहे, पदाधिकारी नाही आहे। इथे शिवसैनिक घडवण्याचं काम आम्हाला करायचं।